वीज मापके मीटरचे प्रकार. त्यातला पहिला प्रकार आपण बघूयात. मूव्हिंग कॉईल मीटर. तत्व बघूया याचे. सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात असणाऱ्या स्थिर आणि प्रबळ चुंबकीय क्षेत्रामध्ये करंट वाहून नेणारी कॉईल आधांतरी ठेवली असता तिच्यामध्ये निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र आणि परमनंट मॅग्नेटचे चुंबकीय क्षेत्र यामध्ये परस्परांत क्रिया घडून कॉईलमध्ये डिफ्लेक्टिंग टॉर्क निर्माण होऊन ती आसाभोवती काही अंशात्मक कोनात फिरू लागते. या तत्वावर हा मीटर कार्य करतो. कॉईलमुळे पॉइंटरची हालचाल होत असल्याने या मीटरला मूव्हिंग कॉईल मीटर म्हणतात. रचना. आकृतीमध्ये मूव्हिंग कॉईल मीटरची रचना दाखवलेली आहे. अत्यंत शक्तिमान असा इंग्रजी यू आकाराच्या परमनंट मॅग्नेटच्या तोंडाशी पोल पीस असून त्यांच्या मध्यभागी ज्वेल्ड बेरिंगमध्ये बसवलेला स्पिंडल असतो. स्पिंडलवर ॲल्युमिनियमची दंड गोलाकृती बॉबिन असून तिच्यावर इनॅमल्ड कॉपर वायरपासून बनवलेली मूव्हिंग कॉईल असते. या कॉईलची टोके हेअर स्प्रिंगना जोडलेली असतात. या स्प्रिंगद्वारे कॉईलला सप्लाय दिला असता कंट्रोलिंग टॉर्क निर्माण होतो. यामधील दोन्ही स्प्रिंग अशा प्रकारे जोडलेल्या असतात की एक स्प्रिंग उलगडली जात असताना तिच्या विरुद्ध दिशेने दुसरी स्प्रिंग गुंडाळली जाते. स्पिंडलच्या टोकाशी ॲल्युमिनियमच्या पातळ पत्र्यापासून बनवलेला नाजूक पॉइंटर असतो. पॉइंटरच्या मागील बाजूस छोटेसे बॅलन्स वेट लावलेले असते. पॉइंटरची हालचाल 0 अंश ते 150 अंशापर्यंत होऊ शकते. पॉइंटरच्या मागील बाजूस डायल असून तिच्यावर कॅलिब्रेट केलेला युनिफॉर्म स्केल असतो. ही सर्व यंत्रणा बॅकेलाइट अथवा PVCच्या बॉक्समध्ये बसवलेली असते. यामध्ये ॲलिनिको धातूपासून बनवलेला हॉर्स शू परमनंट मॅग्नेट असतो. सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात फ्लक्स पसरवण्यासाठी या मॅग्नेटच्या तोंडाशी पोलपीस बसवलेले असतात. कार्यपद्धत. DC सप्लायला मीटर जोडताच स्प्रिंगमार्फत कॉईलला सप्लाय मिळून तिच्यामधून करंट वाहू लागतो. त्यामुळे कॉईलभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. हे चुंबकीय क्षेत्र आणि परमनंट मॅग्नेटचे चुंबकीय क्षेत्र यांच्यामध्ये परस्पर क्रिया होऊन निर्माण झालेल्या डिफ्लेक्टिंग टॉर्कमुळे पॉइंटर पुढे जाऊन विद्युत राशीचे मान दर्शवितो. कॉईलमध्ये निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राने ॲल्युमिनियमची डिस्क छेदली जाऊन तिच्यामध्ये निर्माण होणाऱ्या एडी करंटमुळे डॅम्पिंग साधले जाऊन पॉइंटर स्थिरावतो. स्प्रिंगमुळे कंट्रोलिंग टॉर्क निर्माण होऊन त्याने पॉइंटरच्या हालचालीवर नियंत्रण ठेवले जाते. याचा उपयोग कुठे करतात? DC व्होल्टमीटर आणि ॲमीटर म्हणून याचा उपयोग करतात. आता यानंतर आहे मूव्हिंग आयरन मीटर. त्यातले आपण प्रकार बघूयात आणि माहिती बघू. या मीटरमध्ये परमनंट मॅग्नेटऐवजी इलेक्ट्रोमॅग्नेट वापरलेला असतो. यामधील कॉईल स्थिर असून तिच्या गाभ्यामध्ये 2 लोखंडी पट्ट्या असतात. कॉईलमधून करंट वाहू लागताच तिच्या भोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामुळे लोखंडी पट्ट्यामध्ये परावर्तित चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन त्यांच्या 2 ध्रुवांमध्ये आकर्षण किंवा अपसरण होते. या मीटर्समधील उपकरणांचे पुढे 2 प्रकार दिलेले आहे. त्यातला पहिला प्रकार आपण बघूयात. ॲट्रॅक्शन टाईप मीटर आणि दुसरा आहे रिपल्शन टाईप मीटर. त्यातला हा पहिला प्रकार आहे ॲट्रॅक्शन टाईप मीटर. तर ॲट्रॅक्शन टाईप मीटरचं आपण तत्व बघूयात. स्थिर कॉईलच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये आधांतरी ठेवलेली लोखंडी पट्टी कॉईलच्या चुंबकीय क्षेत्राकडे आकर्षिली जाते. या तत्वावर मीटरचे कार्य चालते. रचना बघू आता याची. आकृतीमध्ये ॲट्रॅक्शन टाईप मूव्हिंग आयरन मीटरची रचना दाखवलेली आहे. कॉईलच्या तोंडाशी ज्वेल्ड बेरिंगमध्ये बसवलेला स्पिंडल असून त्याला पॉइंटर आणि कंट्रोल स्प्रिंग जोडलेले असते. पॉइंटरच्या मागील बाजूस कंट्रोलिंग वेट आणि बॅलन्स वेट बसवलेले असते.
स्पिंडलवर एक लोखंडी अंडाकृती चकती असते. जवळच एक एअर चेंबर असून त्यामध्ये ॲल्युमिनियमचा एक लहानसा पिस्टन सहजगत्या मागे पुढे सरकेल अशा रीतीने बसवलेला असतो. पिस्टनच्या तोंडाशी ॲल्युमिनियम वेन एक पात्या असते. कार्यपद्धत पाहायची. स्थिर कॉईलमधून करंट वाहू लागताच तिच्याभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. या चुंबकीय क्षेत्राच्या सान्निध्यात असलेली लोखंडी चकती कॉईलच्या चुंबकीय क्षेत्राकडे आकर्षिली जाऊन डिफ्लेक्शन टॉर्क निर्माण होतो आणि पॉइंटर पुढे सरकतो. पॉइंटरच्या मागील बाजूस जोडलेल्या वेट्समुळे ग्रॅव्हिटी कंट्रोल टॉर्क निर्माण होऊन पॉइंटरच्या आंदोलनावर नियंत्रण ठेवले जाते. स्पिंडलला जोडलेल्या पिस्टनच्या हालचालीमुळे डॅम्पिंग टॉर्क निर्माण होऊन पॉइंटर एका जागी स्थिरावून निश्चित रीडिंग दाखवते. हा मीटर DC सप्लायला जोडला असता वरीलप्रमाणे कार्य करतो. AC सप्लायला जोडल्यास कॉईलमधून वाहणाऱ्या करंटची दिशा वारंवार बदलली तरी कॉईलमध्ये निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राने लोखंडी पट्टी कॉईलच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये खेचली जाते. हा मीटर त्यामध्ये कोणताही बदल न करता AC आणि DC सप्लायवर वापरता येतो. पॉइंटरमध्ये निर्माण होणारा टॉर्क, कॉईलमध्ये निर्माण होणारी चुंबकीय शक्ती आणि लोखंडी चकतीमध्ये चुंबकत्व आल्यानंतरची चुंबकीय शक्ती यांच्या समप्रमाणात कॉईल आणि लोखंडी पट्टी यांच्यामध्ये असलेल्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतो. कॉईल आणि लोखंडी पट्टी यांच्यामधील अंतर कायम असते, परंतु कॉईलची चुंबकीय शक्ती आणि चकतीमधील चुंबकीय शक्ती कॉईलमधून वाहणाऱ्या करंटच्या समप्रमाणात असल्याने सुरुवातीचा डिफ्लेक्टिंग टॉर्क करंटच्या वर्गाच्या समप्रमाणात असतो. त्यामुळे या मीटरचा स्केल नॉन लिनियर असमान असतो. तर याचा उपयोग AC अथवा DC ॲमीटर किंवा व्होल्टमीटर म्हणून याचा उपयोग करतात. यानंतर आहे रिपल्शन टाईप मीटर. तर याचं तत्त्व बघूयात आपण. स्थिर कॉईलच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये स्पिंडलवर ठेवलेली लोखंडी पट्टी म्हणजेच मूव्हिंग वेन आणि तिच्या समोरील स्थिर भागावर असणारी लोखंडी पट्टी म्हणजेच काय फिक्स्ड वेन यांच्यामध्ये निर्माण होणाऱ्या सजातीय ध्रुवांच्या अपसरणाच्या रिपल्शन तत्वावर या मीटरचे कार्य चालते. तर याची रचना आपण बघूयात. रचना. कॉईलच्या गाभ्यात ज्वेल बेरिंगमध्ये बसवलेला स्पिंडल असतो. त्यावर असलेल्या छोट्याशा अर्धवर्तुळाकार लोखंडी पट्टीला मूव्हिंग आयरन म्हणतात. कॉईलच्या गाभ्यात दुसरी एक अर्धवर्तुळाकार लोखंडी पट्टी असून तिला फिक्स आयरन म्हणतात. या दोन्ही पट्ट्या नेहमी एकमेकांना समांतर असतात. स्पिंडलच्या वरच्या बाजूस पॉइंटर बसवलेला असून पॉइंटरच्या मागील बाजूस ग्रॅव्हिटी कंट्रोलसाठी बॅलन्स वेट जोडलेले असते. स्पिंडलला कंट्रोलिंग टॉर्कसाठी स्प्रिंग आणि डॅम्पिंग टॉर्कसाठी एअर चेंबर जोडलेला असतो. आकृतीमध्ये रिपल्शन टाईप मूव्हिंग आयरन मीटरची रचना दाखवलेलीच आहे. कार्यपद्धत. स्थिर कॉईलमधून करंट वाहू लागताच तिच्याभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. या चुंबकीय क्षेत्रामुळे मॅग्नेटिक इंडक्शन होऊन मूव्हिंग आयरन आणि फिक्स आयरन यांच्यामध्ये सजातीय ध्रुव निर्माण होऊन दोन सजातीय ध्रुवांमध्ये अपसरण होते. मूव्हिंग आयरनवर डिफ्लेक्टिंग टॉर्क निर्माण होऊन पॉइंटर रीडिंग दर्शवतो. स्प्रिंगमुळे कंट्रोलिंग टॉर्क निर्माण होऊन पॉइंटरच्या हालचालीवर नियंत्रण ठेवले जाते. या क्रिया घडत असतानाच स्पिंडलला जोडलेल्या पिस्टनमुळे एअर चेंबरमधील हवेने विरोध केला जाऊन डॅम्पिंग टॉर्क निर्माण झाल्याने पॉइंटरची आंदोलने संथ होऊन तो एका जागी स्थिर होतो. कॉईलमधून AC करंट पाठविला तरीही दोन्ही आयन्समध्ये सजातीय ध्रुव निर्माण होत असल्याने पॉइंटरच्या डिफ्लेक्शनच्या दिशेत कोणताही बदल होत नाही. हा मीटर AC आणि DC या दोन्ही सप्लायवर वापरता येतो. तर याचा आता आपण उपयोग बघू. AC अथवा DC ॲमीटर किंवा व्होल्टमीटर म्हणून याचा उपयोग करतात. यानंतर आपण बघूयात व्होल्टमीटर आणि ॲमीटर याची माहिती बघू आपण पहिलं.
व्होल्टमीटर आणि ॲमीटर यांच्यामध्ये मूलभूत तसा फारसा फरक नसतो. दोन्ही मीटर्स एकाच तत्त्वावर कार्य करतात. ॲमीटरमधून वाहणाऱ्या करंटमुळे त्यात डिफ्लेक्टिंग टॉर्क निर्माण होतो आणि व्होल्टमीटरमध्ये व्होल्टेजच्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या करंटच्या वहनामुळे टॉर्क निर्माण होतो. दोन्ही मीटर्समधील प्रमुख फरक म्हणजे करंटच्या प्रमाणात निर्माण होणारा टॉर्क आहे. ॲमीटर हा नेहमी सिरीजमध्ये जोडतात म्हणून त्याचा रेजिस्टन्स कमी असतो. या उलट व्होल्टमीटर पॅरललमध्ये जोडतात म्हणून याचा रेजिस्टन्स उच्च असतो. तर व्होल्टमीटरची रेंज वाढवणे. तर व्होल्टमीटरची रेंज वाढवणे म्हणजे काय ते आता आपण बघू. कमी रेंज असलेल्या DC व्होल्टमीटरची रेंज वाढवायची असल्यास त्याच्या सिरीजमध्ये उच्च ओहमिक मूल्याचा बाह्य रेजिस्टन्स मल्टिप्लायर म्हणून जोडतात. तर मल्टिप्लायरमुळे मीटरच्या क्षमतेएवढेच व्होल्टेज मीटरला पुरवले जाऊन बाकीचे व्होल्टेज बाह्य रेजिस्टन्समध्ये खर्च होते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे मीटरची कॉईल आणि मल्टिप्लायर सिरीजमध्ये जोडलेल्या असल्यामुळे कॉईलमधून वाहणारा करंट आणि मल्टिप्लायरमधून वाहणारा करंट समान असेल. म्हणजे सप्लाय व्होल्टेज आणि सर्किटचे एकूण रेजिस्टन्स यांच्या भागाकारा एवढा एकूण करंट असतो. यानंतर आहे ॲमीटरची रेंज वाढवणे. कमी रेंज असलेल्या DC ॲमीटरची रेंज वाढवायची असल्यास ॲमीटरच्या पॅरललमध्ये अल्प मूल्याचा बाह्य रेजिस्टन्स उर्फ शंट जोडतात. शंटमुळे मीटरच्या क्षमते एवढाच करंट त्याला दिला जाऊन उर्वरित करंट शंटमधून वाहतो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे ॲमीटरचा रेजिस्टन्स शंट रेजिस्टन्स पॅरललमध्ये जोडलेले असल्यामुळे कॉईलमधून वाहणारा करंट आणि शंटमधून वाहणारा करंट यांच्या बेरजेइतका एकूण करंट असेल. AC सप्लायमधील ॲमीटरची रेंज वाढवण्यासाठी करंट ट्रान्सफॉर्मर वापरतात. यानंतर आहे मूव्हिंग कॉईल टाईप वॅटमीटर. तत्त्व बघू याचं. एकमेकांच्या काटकोनात असणाऱ्या मूव्हिंग आणि फिक्स कॉईल भोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या टॉर्कमुळे मूव्हिंग कॉईल फिरू लागून पॉइंटरची हालचाल होते. या तत्त्वावर हा मीटर कार्य करतो. रचना बघायची. यामध्ये प्रेशर कॉईल, करंट कॉईल, स्पिंडल, ज्वेल बेरिंग, पॉइंटर, स्प्रिंग्स, वेट स्केल आणि एअर चेंबर इत्यादी घटक असतात. आकृतीमध्ये डायनॅमोमीटरची रचना दाखवलेली आहे. दोन भागात विभागून बसवलेल्या फिक्स कॉईलच्या मध्यभागी असलेल्या हवेच्या पोकळीत ज्वेल बेरिंगच्या साहाय्याने स्पिंडल बसवलेला असून त्यावर मूव्हिंग कॉईल बसवलेले असते. ही कॉईल अतिशय पातळ इनॅमल्ड कॉपर वायरपासून बनवलेली असून तिच्यामध्ये जास्त वेढे दिलेले असतात. या कॉईलची टोके 2 हेअर स्प्रिंगला जोडलेली असतात. प्रेशर कॉईलच्या सिरीजमध्ये उच्च मूल्याचा रेजिस्टन्स जोडून ती सप्लायच्या पॅरललमध्ये जोडलेली असते. करंट कॉईलसाठी पूर्ण लोड करंट सहन करू शकेल अशी जाड इनॅमल्ड कॉपर वायर वापरलेली असते. तिच्यामध्ये कमी वेढे दिलेले असून ती लोडच्या सिरीजमध्ये जोडली जाते. स्पिंडलच्या टोकाशी ॲल्युमिनियमच्या पातळ पत्र्यापासून बनवलेल्या नाजूक पॉइंटर असून त्याच्या मागील बाजूस छोटेसे वेट लावलेले असते. त्याचप्रमाणे कॅलिब्रेट केलेला युनिफॉर्म स्केल असतो. ही संपूर्ण यंत्रणा बॅकेलाईटच्या अथवा PVCच्या बॉक्समध्ये बसवलेली असते. याची कार्यपद्धत बघू. या मीटरवर लोड जोडून सप्लाय चालू करताच मूव्हिंग आणि फिक्स कॉईलमधून करंट वाहू लागल्याने त्यांच्याभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होतात. या चुंबकीय क्षेत्रामुळे मूव्हिंग कॉईलवर डिफ्लेक्टिंग टॉर्क निर्माण होऊन पॉइंटर रीडिंग दर्शवतो. हेअर स्प्रिंगमुळे कंट्रोलिंग टॉर्क निर्माण होऊन पॉइंटरच्या हालचालीवर नियंत्रण ठेवले जाते. एअर चेंबरमुळे पॉइंटरच्या हालचालीमध्ये संथपणा येऊन तो एका जागी स्थिरावतो. फिक्स कॉईलमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र लोडमधून वाहणाऱ्या करंटच्या समप्रमाणात आणि मूव्हिंग कॉईलमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र लोडवर असणाऱ्या व्होल्टेजच्या समप्रमाणात असते.
यानंतर आहे शेडेड पोल टाईप वॅट मीटर. याचं तत्त्व बघू. हे मीटर इंडक्शन मोटरच्या तत्त्वावर कार्य करते. रचना: या मीटरमध्ये 2 इलेक्ट्रोमॅग्नेट्स एकमेकांपासून काही अंतरावर ठेवलेले असतात. लॅमिनेटेड आयरन कोअरच्या बाहेरील दोन्ही लिंबवर प्रेशर कॉईल विभागून बसवलेली असून मधल्या लिंबवर शेड कॉईल बसवलेली असते. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे समोरील बाजूस इंग्रजी सी आकाराची छोटी कोअर असून तिच्या लिंबवर करंट कॉईल विभागून बसवलेली असते. करंट कॉईल सिरीजमध्ये आणि प्रेशर कॉईल पॅरललमध्ये जोडलेले असते. दोन्ही कोअरच्या मध्यभागी असणाऱ्या पोकळीत ज्वेल बेरिंगमध्ये स्पिंडल असून त्याला 2 हेअर स्प्रिंग जोडलेल्या असतात. त्यावर एक ॲल्युमिनियमची डिस्क असते. स्पिंडलच्या वरच्या तोंडाशी पॉइंटर असून त्याच्या मागील बाजूस स्केल असतो. कार्यपद्धत: या मीटरवर लोड जोडून सप्लाय चालू करताच करंट आणि प्रेशर कॉईलमधून करंट वाहू लागून दोन्ही कॉईल्सभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होतात. करंट कॉईलमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र लोडमधून वाहणाऱ्या करंटच्या समप्रमाणात आणि प्रेशर कॉईलमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र लोडवर असणाऱ्या व्होल्टेजच्या समप्रमाणात असते. या दोन्ही चुंबकीय क्षेत्रांमुळे निर्माण होणाऱ्या परिणामी चुंबकीय क्षेत्राने ॲल्युमिनियमची डिस्क छेदली जाऊन तिच्यामध्ये एडी करंट निर्माण होतो. एडी करंटमुळे निर्माण झालेले चुंबकीय क्षेत्र आणि परिणामी चुंबकीय क्षेत्र यांच्यामध्ये परस्पर क्रिया होऊन डिफ्लेक्टिंग टॉर्क निर्माण होतो. या टॉर्कमुळे पॉइंटरचे विचलन होऊन रीडिंग दर्शविले जाते. शेडेड कॉईलमुळे व्होल्टेज आणि करंटमध्ये फेज डिफरन्स निर्माण केला जातो. या कॉईलच्या स्थितीत बदल करून प्रेशर कॉईलच्या फ्लक्सला सप्लाय व्होल्टेजपेक्षा 90 अंशाने मागे ठेवता येते. स्प्रिंगमुळे कंट्रोलिंग टॉर्क निर्माण होऊन पॉइंटरच्या हालचालीवर नियंत्रण ठेवले जाते. ॲल्युमिनियम डिस्कवरील एडी करंटमुळे डॅम्पिंग टॉर्क निर्माण होऊन पॉइंटरच्या हालचालीमुळे संथपणा येऊन तो एका जागी स्थिर होतो. यानंतर आहे 3 फेज 3 वायर वॅट मीटर. याचं तत्त्व बघूया आपण. हा मीटर इंडक्शन मोटरच्या तत्त्वावर कार्य करतो. रचना: 2 एलिमेंट 3 फेज वॅट मीटरमध्ये 2 प्रेशर कॉईल्स आणि 2 करंट कॉईल असतात. यापैकी करंट कॉईल्स लोडच्या सिरीजमध्ये जोडलेल्या असून प्रेशर कॉईल्स सप्लायच्या पॅरललमध्ये जोडलेल्या असतात. आकृतीमध्ये 3 फेज 3 वायर वॅट मीटरची रचना दाखवलेली आहे. या दोन्ही कॉईलच्या मध्यभागी ज्वेल बेरिंग केलेल्या स्पिंडलवर ॲल्युमिनियमची डिस्क सहज फिरेल अशी बसवलेली असून तिच्या परिघावर नालाकृती परमनंट मॅग्नेट बसवलेला असतो. स्पिंडलला पॉइंटर जोडलेला असतो. पॉइंटरच्या मागील तबकडीवर वॅटचा स्केल असतो. कार्यपद्धत: या मीटरचे कार्य 3 फेज इंडक्शन मीटरच्या तत्त्वावर आधारित असते. याचा उपयोग 3 फेज बॅलन्स लोडची पॉवर मोजण्यासाठी याचा उपयोग करतात. यानंतर आहे सिंगल फेज पॉवर फॅक्टर मीटर. तर याचं तत्त्व बघू. सिंगल फेज इंडक्शन मोटरच्या किंवा डायनामो टाईप मीटरच्या तत्वानुसार हा मीटर कार्य करतो, परंतु यामध्ये कंट्रोलिंग टॉर्कची व्यवस्था नसते. याची रचना बघू. आकृतीमध्ये सिंगल फेज पॉवर फॅक्टरची मीटरची रचना दाखवलेली आहे. यामध्ये एक फिक्स करंट कॉईल 2 भागात C1 C2 विभागून बसवलेले असून त्यांची जोडणी लोडच्या सिरीजमध्ये केलेली असते. ज्वेल बेरिंग केलेल्या स्पिंडलवर 2 प्रेशर कॉईल P1 P2 एकमेकांच्या विद्युत 90 अंशामध्ये बसवलेला असून त्यापैकी एका कॉईलच्या सिरीजमध्ये रेजिस्टर आणि दुसऱ्या कॉईलच्या सिरीजमध्ये इंडक्टर जोडलेला असतो. हे दोन्ही संच सप्लायच्या पॅरललमध्ये जोडलेले असतात. स्पिंडलवर पॉइंटर बसवलेला असून त्याच्या मागील बाजूस लॅग, युनिटी
आणि लीड पॉवर फॅक्टर दर्शवणारा डायल असते. कार्यपद्धतीची बघू आपण. मीटरवर लोड जोडून तो सप्लायला जोडताच प्रेशर कॉईलमधून करंट वाहू लागतो. P1 या प्रेशर कॉईलच्या सिरीजमध्ये रेजिस्टर जोडलेला असल्याने त्यामधून वाहणारा करंट म्हणजेच काय I1 व्होल्टेजच्या इन फेज असतो. तसेच P2 या प्रेशर कॉईलच्या सिरीजमध्ये इंडक्टर जोडलेला असल्यामुळे त्यामधून वाहणारा करंट म्हणजेच I2 हा व्होल्टेजपेक्षा 90 अंशाने मागे असतो. युनिटी पॉवर फॅक्टरला I1 हे व्होल्टेजच्या इन फेज असतात. I2 हा व्होल्टेजपेक्षा 90 अंशाने मागे असल्याने P1 वर टॉर्क निर्माण होतो. पॉइंटर करंट कॉईलच्या मॅग्नेटिक ॲक्सिसच्या लंबरेषेत येऊन युनिटी पॉवर फॅक्टरवर स्थिरावतो. यावेळी P2 वर टॉर्क निर्माण होत नाही. पॉवर फॅक्टर लॅगिंग असताना I1 हे व्होल्टेजपेक्षा 90 अंशाने मागे आणि I2 हा करंटच्या इन फेज असल्याने P1 वर टॉर्क निर्माण होत नाही. मात्र P2 वर टॉर्क निर्माण होऊन पॉइंटर करंट कॉईलच्या मॅग्नेटिक ॲक्सिसच्या लंबरेषेत येऊन लोडच्या पॉवर फॅक्टरनुसार लॅगिंग पॉवर फॅक्टरवर स्थिरावतो. पॉवर फॅक्टर लीडिंग असताना करंट I1 हे व्होल्टेजपेक्षा 90 अंशाने पुढे असतात आणि I2 हा आयच्या आउट ऑफ फेज असतो. त्यामुळे P2 वर टॉर्क निर्माण होत नाही. मात्र P1 वर टॉर्क निर्माण होऊन पॉइंटर करंट कॉईलच्या मॅग्नेटिक ॲक्सिसच्या लंबरेषेत येऊन लोडच्या पॉवर फॅक्टरनुसार लीडिंग पॉवर फॅक्टरवर स्थिरावतो. लोडचा पॉवर फॅक्टर लॅगिंग किंवा लीडिंग यांच्यामध्ये असताना दोन्ही प्रेशर कॉईल्स लोडच्या प्रमाण करंट कॉईलच्या पॅरललमध्ये येऊ लागतात. त्यामुळे निर्माण होणारा डिफ्लेक्टिंग टॉर्क पॉइंटरला मिळून तो रीडिंग दर्शवू लागतो. या परिस्थितीत डिफ्लेक्टिंग टॉर्क हा लोड करंट आणि व्होल्टेज यांच्यामधील फेज डिफरन्सच्या प्रमाणात असल्याने पॉइंटर लॅगिंग अथवा लीडिंग रीडिंग दर्शवतो. यानंतर आहे सिंगल फेज एनर्जी मीटर. तर तत्व बघू आपण. हा मीटर AC सिंगल फेज इंडक्शन मोटरच्या तत्वावर कार्य करतो. या मीटरची रचना जवळजवळ इंडक्शन टाईप वॅट मीटरप्रमाणेच असते. यामध्ये रीडिंग दर्शवण्यासाठी रिव्होल्यूशन काउंटर वापरलेला असतो. रचना ई आकाराच्या लॅमिनेटेड कोअरच्या मधल्या लिंबवर उच्च इंडक्टन्स असलेली प्रेशर कॉईल बसवलेली असते. यालाच शंट मॅग्नेट म्हणतात. पातळ वायरचे जास्त वेढे दिलेले असून ती सप्लायच्या पॅरललमध्ये जोडलेली असते. याच लिंबच्या तोंडावर कॉपर वायरच्या रिंग्स बसवलेल्या असतात. त्यांना शेडिंग रिंग्स अथवा कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग म्हणतात. या वाइंडिंगच्या टोकांना रेझिस्टन्स वायर सोल्डर करून जोडलेले असते. यामुळे प्रेशर कॉईलमधील फ्लक्स सुमारे 90 अंशाने लॅगिंग राहतो. त्यामुळे फेज डिफरन्स तयार होऊन डिफ्लेक्टिंग टॉर्क निर्माण होतो. शंट मॅग्नेटच्या खालील बाजूस U आकाराची लॅमिनेटेड कोअर बसवलेले असतात. या कॉईलला सिरीज मॅग्नेट म्हणतात. कोअरच्या दोन्ही लिंबच्या तोंडावर विरुद्ध गुणधर्माचे चुंबकीय पोल्स निर्माण होतात. शंट मॅग्नेटमध्ये जाड वायरचे कमी वेढे दिलेले असून ती लोडच्या सिरीजमध्ये जोडलेली असते. शंट मॅग्नेट आणि सिरीज मॅग्नेट यांच्या मध्यभागी ज्वेल बेरिंग केलेला स्पिंडल बसवलेला असतो. त्याच्या मध्यावर ॲल्युमिनियमचे डिस्क बसवलेले असून वरच्या तोंडाशी वर्म गिअर आणि त्याला जोडलेला रेव्होल्यूशन काउंटर बॉक्स असतो. ॲल्युमिनियम डिस्कच्या परिघावर नालाकृती परमनंट मॅग्नेट बसवलेला असतो. त्यालाच ब्रेकिंग मॅग्नेट असे म्हणतात. मीटरची गती कमी जास्त करण्याकरता मदत होते. याची कार्यपद्धत बघू. मीटरवर लोड जोडून सप्लाय देताच करंट कॉईल आणि प्रेशर कॉईलमुळे दोन चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन त्यांच्यापासून एक परिणामी फिरते चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. या फिरते चुंबकीय क्षेत्रामुळे ॲल्युमिनियमची डिस्क छेदली जाऊन तिच्यामध्ये इंड्यूस एडी करंट निर्माण होतो.
एडी करंटमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र आणि परिणामी चुंबकीय क्षेत्र यांच्यामध्ये परस्पर क्रिया होऊन डिस्कमध्ये टॉर्क निर्माण होतो. या टॉर्कमुळे स्पिंडल आणि वर्म गिअर फिरू लागून त्याला जोडलेल्या रेव्होल्यूशन काउंटरने सर्किटमध्ये खर्च होणारी एनर्जी नोंदवली जाते. या मीटरची गती कमी जास्त करण्यासाठी ब्रेकिंग मॅग्नेटचा उपयोग होतो. हा मॅग्नेट स्पिंडलकडे सरकविल्यास ॲल्युमिनियम डिस्कची गती वाढते आणि परिघाकडे सरकवल्यास तिची फिरण्याची गती कमी होते. कोणत्याही पॉवर फॅक्टरला हा मीटर वापरता यावा यासाठी शंट मॅग्नेटच्या पोल टिपवर असलेल्या शेडिंग कॉईलमधील वेढे शॉर्ट करण्यासाठी पॉवर फॅक्टर सुधारक कॉईल वापरलेली असते. तर याचा उपयोग AC सिंगल फेज सर्किटमधील एनर्जी मोजण्यासाठी याचा उपयोग करतात. यानंतर आहे 3 फेज 4 वायर एनर्जी मीटर. तत्व बघूयाचं. हा 3 फेज इंडक्शन मोटरच्या तत्वानुसार कार्य करतो. रचना बघूयाची. आकृतीत दाखवल्याप्रमाणे यामध्ये 3 सिंगल फेज एनर्जी मीटर्स एकत्र करून त्यांच्यापासून एक मीटर बनवलेला असतो. यामध्ये प्रत्येक फेजसाठी स्वतंत्र प्रेशर कॉईल, करंट कॉईल आणि परमनंट मॅग्नेटसह ॲल्युमिनियम डिस्क अशी व्यवस्था असते. या तिन्ही ॲल्युमिनियम डिस्क एका स्पिंडलवर बसवलेल्या असून प्रत्येकासाठी स्वतंत्र ब्रेकिंग मॅग्नेटची व्यवस्था केलेली असते. यामध्ये करंट कॉईल्स लोडच्या सिरीजमध्ये, प्रेशर कॉईल्स फेज आणि न्यूट्रल यांच्यामध्ये जोडलेल्या असतात. तर याची कार्यपद्धत बघू. या मीटरची कार्यपद्धत सिंगल फेज एनर्जी मीटरप्रमाणेच असते. याचा उपयोग 3 फेज बॅलेन्स अथवा अनबॅलन्स लोडमधील एनर्जी मोजण्यासाठी याचा उपयोग करतात. या मीटरचे खास वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही फेजेसपैकी एका फेजवर लोड असला तरी देखील ते खर्च झालेली एनर्जी नोंदवतो. यानंतर आहे DC जनरेटर टाईप मेगर. त्याचं तत्व बघू. हा मीटर मूव्हिंग कॉईल मीटरच्या तत्वानुसार कार्य करतो. तर याची रचना पाहू. या मीटरमध्ये एकमेकांना समांतर असे 2 बार मॅग्नेट्स असून त्यांच्या दोन्ही बाजूच्या टोकांपाशी पोलपीस असतात. एका बाजूच्या पोलपीसच्या मध्यभागी जनरेटरचा हँड ड्राईव्ह आर्मेचर असतो. दुसऱ्या बाजूच्या पोलपीसच्या मध्यभागी एक करंट कॉईल आणि प्रेशर कॉईल असते. या दोन्ही कॉईल्स एका स्पिंडलवर बसवलेला असून तो स्पिंडल ज्युएल बेरिंग करून बसवलेला असतो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे स्पिंडलच्या तोंडाशी पॉइंटर असतो. पॉइंटरच्या मागील बाजूस स्केल असून त्याच्या उजव्या बाजूस 0 ओम व डाव्या बाजूस इन्फिनिटीच्या खुणा असतात. आर्मेचरचे निगेटिव्ह टर्मिनल करंट कॉईलला जोडलेले असते. त्याच्या सिरीजमध्ये R2 हा रेजिस्टर जोडून त्याचे टोक लाईन टर्मिनल म्हणून बाहेर काढलेले असते. प्रेशर कॉईलच्या सिरीजमध्ये R1 हा रेजिस्टर जोडून ते सर्किटच्या जनरेटरच्या पॅरललमध्ये जोडून आर्मेचरचे पॉझिटिव्ह टोक अर्थ टर्मिनल E बाहेर काढलेले असते. हे घटक बॅकेलाईटच्या केसमध्ये बसवलेले असून केसच्या बाहेरील बाजूस फोल्डिंग हँडल असते. कार्यपद्धत. मेगरच्या L आणि E या टर्मिनल्समध्ये कोणताही रेजिस्टर जोडलेला नसताना त्याचे हँडल 140 ते 160 RPMने फिरवले असता फक्त प्रेशर कॉईलमधून करंट वाहू लागून टॉर्क निर्माण होऊन पॉइंटर इन्फिनिटी रीडिंग दर्शवतो. मेगरची L आणि E ही दोन्ही टर्मिनल्स वायरच्या तुकड्याने शॉर्ट करून मेगरचे हँडल रेटेड स्पीडने फिरवले असता फक्त करंट कॉईलमधून करंट वाहू लागून टॉर्क निर्माण होतो आणि पॉइंटर शून्याकडे झुकतो. मेगरच्या दोन्ही टर्मिनल्समध्ये रेजिस्टर जोडला असता करंट कॉईल आणि प्रेशर कॉईल याच्यामधून करंट वाहू लागून परिणामी टॉर्क निर्माण होतात. परिणामी टॉर्कच्या प्रमाणात पॉइंटरची हालचाल होऊन तो रेजिस्टरचे मूल्य दर्शवतो.
यानंतर आपण बघूयात व्हायब्रेटिंग टाईप फ्रिक्वेन्सी मीटर. याला एक दुसरं नावसुद्धा आहे, रीड टाईप फ्रिक्वेन्सी मीटर. तत्त्व बघूयाचं. प्रत्येक पदार्थामध्ये यांत्रिक कंपने निर्माण करण्याचा नैसर्गिक गुणधर्म असतो. ही कंपने त्या पदार्थाची लांबी आणि जाडी यावर अवलंबून असतात. जेव्हा माध्यमाची फ्रिक्वेन्सी आणि पदार्थाची नैसर्गिक कंपन संख्या एकसमान होते तेव्हा पदार्थाच्या कंपनांमध्ये वाढ होते. या तत्वानुसार हा मीटर कार्य करतो. रचना. यामध्ये AC मेन्सला जोडलेला एक इलेक्ट्रोमॅग्नेट असून त्याच्या दर्शनी बाजूस एक जाड पट्टीवर L आकाराच्या कमी जास्त लांबी आणि जाडीच्या 7 ते 8 पातळ लोखंडी पट्ट्या रिवेट करून बसवलेल्या असतात. त्यांच्या दर्शनी भागावर पांढरा ऑइल पेंट दिलेला असतो. रीडच्या संचाला आर्मेचर म्हणतात. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक पट्टीच्या दोन्ही बाजूस स्केलवर फ्रिक्वेन्सी दर्शविणारे आकडे लिहिलेले असतात. तर कार्यपद्धत. मीटर सप्लायच्या पॅरललमध्ये जोडताच इलेक्ट्रोमॅग्नेट एनराईज होऊन अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स निर्माण झाल्याने सप्लाय फ्रिक्वेन्सीनुसार आर्मेचरमधील पट्ट्या व्हायब्रेट होतात. ज्या पट्टीची यांत्रिक कंपने आणि सप्लाय फ्रिक्वेन्सीमुळे निर्माण होणारे चुंबकीय बदल एकमेकांशी जुळतात ती पट्टी चुंबकीय बदलाच्या प्रमाणात थरथरते. दृष्टी सातत्यामुळे ही थरथर उभ्या सरळ रेषेसारखी दिसते. हा भास रेषा ज्या अंकावर दिसते तो अंक फ्रिक्वेन्सी दर्शक असतो. यानंतर आहे इलेक्ट्रो डायनॅमिक फ्रिक्वेन्सी मीटर. रचना. यामध्ये परमनंट मॅग्नेटच्या 2 पोलच्या मध्यभागी ज्वेल बेरिंग केलेल्या स्पिंडलवर 2 मूव्हिंग कॉइल्स एकमेकांच्या काटकोनात बसवलेल्या असतात. त्यापैकी एका कॉइलच्या सिरीजमध्ये नॉन इंडक्टिव्ह रेजिस्टर आणि दुसऱ्या कॉइलच्या सिरीजमध्ये कॅपॅसिटर जोडलेला असतो. आकृतीमध्ये इलेक्ट्रोडायनॅमिक फ्रिक्वेन्सी मीटरची रचना दाखवलेली आहे. रेजिस्टर आणि कॅपॅसिटरच्या मूल्यांवर फ्रिक्वेन्सीची रेंज अवलंबून असते. स्पिंडलच्या तोंडाशी पॉइंटर जोडलेला असून त्याच्या मागील बाजूस 45 ते 55 फ्रिक्वेन्सीचे मार्किंग असणारा स्केल असतो. हा मीटर DC सप्लायवर चालत असल्याने AC सप्लायला जोडताना त्यासोबत 2 ब्रिज रेक्टिफायर्स वापरतात. कार्यपद्धत. हा मीटर AC सप्लायला जोडताच ब्रिज रेक्टिफायरने AC सप्लायचे DC सप्लायमध्ये रूपांतर केले जाऊन ते व्होल्टेज दोन्ही कॉइल्सला मिळते. सामान्य स्थितीत दोन्ही कॉइल्समध्ये समान परंतु एकमेकांना विरुद्ध दिशा असणारा टॉर्क निर्माण होतो. त्यामुळे पॉइंटर 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी दर्शवतो. फ्रिक्वेन्सीचे प्रमाण 50 हर्ट्जपेक्षा कमी किंवा जास्त असल्यास कॅपॅसिटरच्या कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्समुळे एका कॉइलमधील टॉर्क कमी अथवा जास्त होतो, परंतु त्यावेळी दुसऱ्या कॉइलमधील टॉर्कचे प्रमाण स्थिर असते. अशा प्रकारे फ्रिक्वेन्सीचे प्रमाण 50 हर्ट्जपेक्षा कमी किंवा जास्त झाल्यास परिणामी टॉर्क देखील कमी किंवा जास्त होऊन त्यानुसार पॉइंटर रीडिंग दर्शवतो. यानंतर आहे ॲम्पियर आवर मीटर. तत्त्व. हा मीटर DC मोटरच्या तत्वानुसार कार्य करतो. या तत्वानुसार एखाद्या चुंबकीय क्षेत्रामध्ये करंट वाहून नेणारा कंडक्टर ठेवला असता त्यावर टॉर्क निर्माण झाल्याने तो गतिमान होतो. रचना. आकृतीमध्ये ॲम्पियर आवर मीटरची रचना दाखवलेली आहे. या मीटरची रचना आणि कार्यपद्धत ही DC मीटरप्रमाणेच असते. याच्या साहाय्याने खर्च झालेली विद्युत शक्ती आणि त्यासाठी लागणारा अवधी यांचा गुणाकार करून विशिष्ट वेळेत खर्च झालेली पॉवर समजते. DCमध्ये एनर्जी मोजण्यासाठी ॲम्पियर आवर मीटरचा वापर करतात. यामध्ये ज्वेल बेरिंगमध्ये बसवलेला स्पिंडल असून त्यावर एक छोटासा आर्मेचर बसवलेला असतो. स्पिंडलच्या एका बाजूस ॲल्युमिनियमची डिस्क बसवलेली असून तिच्या दोन्ही बाजूस डॅम्पिंग मॅग्नेट्स बसवलेले असतात. स्पिंडलच्या वरच्या बाजूस कॉम्युटेटर, वर्म गिअर आणि त्याला जोडलेला रिव्हॉल्युशन काउंटर बॉक्स असतो.
चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्याकरता दोन करंट कॉइल्स एकमेकांच्या समोरासमोर ठेवून त्या लोडच्या सिरीजमध्ये जोडल्या असतात. आर्मेचरच्या घर्षणामुळे होणारे लॉसेस भरून काढण्यासाठी फ्रिक्शन कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग आर्मेचर आणि उच्च मूल्याचे रेझिस्टन्स सिरीजमध्ये जोडून हे सर्किट सप्लायच्या पॅरललमध्ये जोडलेले असते. कार्यपद्धत: मीटरवर लोड जोडून सप्लाय चालू करताच करंट कॉईल आणि प्रेशर कॉईलमधून करंट वाहू लागून दोन्ही कॉइल्स भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होतात. या चुंबकीय क्षेत्राने निर्माण होणारा डिफ्लेक्टिंग टॉर्कमुळे आर्मेचर फिरू लागून स्पिंडलवरील वर्म गिअरने रिव्हॉल्यूशन काउंटर फिरू लागते आणि रीडिंग मिळते. या मीटरमधील डिफ्लेक्टिंग टॉर्क हा करंट कॉईलमधून वाहणारा लोड करंट आणि आर्मेचर वाइंडिंगच्या टोकांवर असलेले व्होल्टेज यांच्या गुणाकाराच्या समप्रमाणात असतो. यामध्ये कंट्रोल टॉर्कची व्यवस्था नसते. ॲल्युमिनियम डिस्क आणि डॅम्पिंग मॅग्नेट यामुळे डॅम्पिंग टॉर्क साधला जाऊन डिस्कच्या गतीवर नियंत्रण ठेवले जाते. तर याचा उपयोग DC सप्लायमधील एनर्जी मोजण्यासाठी याचा उपयोग होतो. यानंतर आहे टॉंग टेस्टर तत्व. हा मीटर म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतो. आतापर्यंत आपण असे पाहिले की करंट मोजण्यासाठी वायर तोडून तिच्या सिरीजमध्ये ॲमीटर जोडावा लागतो. परंतु ज्या मीटरच्या साहाय्याने वायर न तोडता सर्किटमधून वाहणारा करंट मोजता येतो त्या मीटरला टॉंग टेस्टर अथवा क्लिप ऑन ॲमीटर म्हणतात. रचना: आकृतीमध्ये टॉंग टेस्टरची रचना दाखवलेली आहे. या मीटरमध्ये स्प्लिट कोअर करंट ट्रान्सफॉर्मर वापरलेला असतो. याच्या सेकंडरी वाइंडिंगची टोके रेक्टिफायरमार्फत मूव्हिंग आयरन मीटरला कायमस्वरूपी जोडलेले असतात. स्प्लिट कोअरचा जबडा उघडण्याकरता स्प्रिंग लोडेड ट्रिगर वापरलेला असतो. हा ट्रिगर दाबून कोअरचा जबडा उघडून त्याच्या गॅपमध्ये करंट वाहून नेणारा कंडक्टर धरतात. हे सर्व घटक मोल्डेड बॅकेलाइटच्या केसमध्ये बसवलेले असून ट्रिगर स्विचचा दांडा त्यातून बाहेर काढलेला असतो. कार्यपद्धत: या मीटरचा ट्रिगर स्विच दाबून जबडा उघडून त्याच्या पोकळीमध्ये कंडक्टर धरतात. कंडक्टरमधून वाहणाऱ्या करंटमुळे निर्माण झालेली चुंबकीय क्षेत्र कोअरमधून आपला मार्ग पूर्ण करत असताना सेकंडरी वाइंडिंग छेदली जाऊन तिच्यामध्ये व्होल्टेज निर्माण होते आणि मीटर रीडिंग दाखवते. आता यानंतर आहे हॉट वायर मीटर तत्व. एखाद्या रेझिस्टन्स वायरमधून करंट वाहू लागताच तिच्यामध्ये उष्णता निर्माण होऊन ती प्रसरण पावून पॉइंटरची हालचाल होते. या तत्वावर हा मीटर कार्य करतो. रचना: आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे अ आणि ब या टोकांमध्ये प्लॅटिनियम इरिडियम अथवा प्लॅटिनम सिल्वर या मिश्र धातूची वायर ताणून बसवलेली असून तिच्या सिरीजमध्ये रेझिस्टन्स जोडलेला असतो. या वायरचा ताण कमी जास्त करण्याकरता तिच्या एका टोकास ॲडजस्टिंग स्क्रू जोडलेला असतो. प्लॅटिनम सिल्वर वायरला क या बिंदूपाशी फॉस्फरस ब्रॉज वायर जोडलेली असते. फॉस्फरस ब्रॉज वायरचे दुसरे टोक ड या बेसला जोडलेले असते. या वायरवर ई या बिंदूपाशी एक मजबूत रेशमी धागा बांधून तो पुलीवर गुंडाळून स्प्रिंगच्या साहाय्याने ड या बेसला बांधलेला असतो. ही पुली स्पिंडलवर बसवलेली असून ती ॲल्युमिनियमच्या लंबगोलाकार डिस्कला जोडलेली असते. ही डिस्क इंग्रजी सी आकाराच्या परमनंट मॅग्नेटच्या दोन ध्रुवांमधील फटीत सहज फिरेल अशा रीतीने बसवलेली असते. स्पिंडलवर पॉइंटर बसवलेला असतो. तर कार्यपद्धत: प्लॅटिनम सिल्वर वायरमधून करंट वाहू लागताच तिच्यामध्ये उष्णता निर्माण होऊन ती प्रसरण पावल्याने तिला झोळ येतो. त्यामुळे तिला जोडलेला फॉस्फरस ब्रॉज वायरलाही झोळ आल्याने तिला जोडलेला रेशमी धागा स्प्रिंगमुळे ओढला जाऊन पुली ॲल्युमिनियम डिस्क आणि पॉइंटर यांना डिफ्लेक्टिंग टॉर्क मिळतो. या टॉर्कमुळे डिस्क फिरू लागते. ही डिस्क चुंबकीय क्षेत्रातून फिरत असताना तिने चुंबकीय क्षेत्र छेदले जाऊन तिच्यामध्ये एडी करंट निर्माण होतो. एडी करंटमुळे डॅम्पिंग टॉर्क निर्माण होऊन पॉइंटरची आंदोलने कमी होतात.
आणि तो एका जागी स्थिरावून रीडिंग दर्शवितो. रेजिस्टन्स वायरमधून करंट वाहण्याचे थांबताच ती थंड होऊन आकुंचन पावते आणि पॉइंटर पुन्हा शून्यावर येतो. उपयोग: AC आणि DC अशा दोन्ही सप्लायवर व्होल्टमीटर अथवा ॲमीटर म्हणून वापरता येते. यानंतर आहे DC जनरेटर टाईप अर्थ टेस्टर. तत्व: हा मीटर मूव्हिंग कॉईल मीटरच्या तत्वानुसार कार्य करतो. यालाच लो रेजिस्टन्स मेगर असेही म्हणतात. रचना: यामध्ये एक DC जनरेटर, करंट रिव्हर्सर, रोटेटिंग रेक्टिफायर आणि ओहममीटर असतो. अर्थ टेस्टरमधील करंट कॉईलची टोके करंट रिव्हरमार्फत C1, C2 या टर्मिनल्सना जोडलेले असतात. प्रेशर कॉईलची टोके सिंक्रोनस रोटरी रेक्टिफायरमार्फत P1, P2 या टर्मिनल्सला जोडलेले असतात. आकृतीमध्ये DC जनरेटर टाईप अर्थ टेस्टरची रचना दाखवलेली आहे. C1 आणि P1 हे टर्मिनल्स शॉर्ट करून त्यापासून एक वायर काढून ती अर्थ इलेक्ट्रोडला जोडतात. P1, C2 ही टर्मिनल्स जाड वायरच्या साहाय्याने अनुक्रमे पोटेन्शियल स्पाइक P आणि करंट स्पाइक C या तात्पुरत्या जमिनीत गाडलेल्या स्पाइक्सना जोडतात. कार्यपद्धत: अर्थ टेस्टरमधील जनरेटरचे हँडल फिरवले असता इलेक्ट्रोड्स जमिनीमार्गे आलेला करंट अनुक्रमे करंट कॉईल, प्रेशर कॉईलला मिळून टॉर्क निर्माण होतो. या टॉर्कमुळे पॉईंटची हालचाल होऊन रेजिस्टन्सचे मूल्य दर्शविले जाते. उपयोग: अर्थ इलेक्ट्रोडचा रेजिस्टन्स अथवा कोणत्याही कंडक्टरच्या दोन बिंदूंमधील रेजिस्टन्स मोजण्यासाठी याचा उपयोग करतात. तर माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू.